आत्मिक आनंद काय असतो तो हा एकदा टाळ्यांचा कडकडाट व्हायला हवा. ईश्वर भक्तीमध्ये आपण तर लीन होतोच, पण भक्त श्रेष्ठ जर असेल तर प्रत्यक्ष परमात्माला सुद्धा त्याच्यासाठी त्याच्या भक्तीला पाहून त्याच्या भक्तीवर खुश होऊन प्रत्यक्ष परमात्माला सुद्धा त्याच्यासाठी कामाला लागावं लागतं. याची अनुभूती आपण सगळ्यांनी अनेक संत रचनांमधून घेतली आहे. कारण आपल्या भक्ताचं कर्ज फेडण्यासाठी पंढरीनाथ झाला, पंढरी झाला महार पंढरीनाथ. त्याबरोबरच संत सखुबाईसाठी त्यांनी काम केलं. दळिता कांडिता तुझं गायीन मी अनंता म्हणणारी ती, तिच्यासाठी स्वतः तो दळण कांडण तिच्याबरोबर करत होता. इतकंच काय की सासरच्या छळाला कंटाळून सखू जेव्हा आत्मत्याग करायला लागली तेव्हा तिला दर्शनाची आस असल्यामुळे तिच्या जागी स्वतः सखू बनून तो राहिला. तिच्या घरी तो गेला, तिच्या घरची सगळी कामं त्याने केली. याला म्हणतात ईश्वराने भक्ताच्या श्रद्धेसाठी स्वतः कष्ट करणं. इतकंच काय, छोट्याशा नामदेवासाठी प्रत्यक्ष मूर्तीमधून येऊन त्याच्या हट्टापुढे नतमस्तक होऊन त्याने दिलेला नैवेद्य सुद्धा त्याने खायला. यासोबतच मी आत्ताच ज्याचं उदाहरण दिलं त्या पुंडलिकासाठी युगे 28 तो उभा आहे. केवळ त्याच्या आई वडिलांच्या सेवेमधून त्याला उठायचं नाही म्हणून त्यांनी त्याला थांबायला सांगितलं, म्हणून तो त्या विटेवर आजपर्यंत उभा आहे. आणि अशी रचना आता तुमच्या सगळ्यांच्या समोर सानियाताई सादर करतायत. अर्थातच संत चोखामेळा यांची रचना आहे. पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या अभिषेक बुवांच्या बहारदार गायनीनं आणि त्या गायकीनं आपल्या सगळ्यांना आजपर्यंत मंत्रमुग्ध केलेली रचना आता काही तुमच्या सगळ्यांच्या समोर सादर करतायत. राग भूप रागामध्ये असणारी ही रचना आहे. आणि अर्थातच अबीर गुलाल उधळी करणं, ती शेवटची पुढची भक्ती जी प्रत्यक्ष नाथाच्या घरी श्रीखंड बनवतो आणि आजही भरतो, तेव्हा नाथषष्ठीला त्याचा रांजण त्याशिवाय भरत नाही. अभय कुलकर्णी त्याचबरोबर ते साथीदार आहेत, अत्यंत उत्तम असे साथीदार आज आहेत साथीला. त्यामुळे कार्यक्रमाची रंगत खूप छान वाढत आहे. तबल्यावर श्री प्रशांत पांडव आणि हार्मोनियमवर श्री लीलाधर चक्रदेव. कोरसला माझे शिष्यवर्ग आहेत श्री नितीन महाबळेश्वरकर, प्रशिका शहारे, रुची शिरसे आणि आदिती नगरकर. पंडित जितेंद्र अभिषेकीजींच्या 2 रचना ह्याच्यानंतर मी सादर करते.